नाशिक इंडस्ट्रियल मनी फॅक्टरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध व एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप नेते श्री लक्ष्मण सावची, HR ॲडव्होकेट डॉक्टर श्रीधर व्यवहारे, पवनजी भगुरकर, संपादक कौशल वाखारकर, हेमंत शुक्ल, सुनील केदार उपस्थित होते। आमचे अत्यंत जिवलग मित्र असलेले श्री आशिष नहार यांची नुकतीच नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही एक नामवंत नाशिकमध्ये उद्योजकांची संस्था आहे, त्याच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। नाशिकचा वाढता विस्तार लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये आता मुंबई, पुणे, नागपूर खालोखाल नाशिकची ख्याती वाढते। नाशिकच्या उद्योग जगतामध्ये आशिष नहारांचं निमाचं अध्यक्षपद हे निश्चितच नाशिकच्या उद्योजक आणि उद्योगांच्या विकासाला कारणीभूत ठरेल। नाशिकची ख्याती मुंबईच्या ठिकाणी आणि दिल्लीच्या ठिकाणी अधिक आक्रमक होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे। केंद्रात आज भाजपचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस सारखं कुशाग्र असं नेतृत्व आहे। नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांची आतापर्यंतची सगळी साथ लाभलेली आहे आणि ह्या सगळ्यांच्या संपर्कात असलेले आशिष नहार, त्यांचा भाजपमध्ये असलेला वावर आणि एकूणच आता बाहेर असलेलं वातावरण याच्यामुळे नाशिकच्या उद्योजकतेच्या विकासाला निश्चित एक मोठी चालना मिळण्याला उपयोग होणार आहे। मी त्यांच्या सगळ्या कारकिर्दीच्या यशस्वीतेसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि निमासारख्या संस्थेनं नाशिकमधल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या उद्योजक आणि व्यापारी संस्था आहे, या संस्थांचं सगळ्यांचं पालकत्व स्वीकारून सगळ्यांचा समावेशक असं एक चांगलं त्या ठिकाणी कामकाज व्हावं आणि नाशिकची ख्याती अधिक वाढावी आणि नाशिकच्या उद्योजक जगतामध्ये एक नवीन क्रांतीपर्व सुरू व्हावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या यशस्वीतेला, कारकिर्दीला शुभेच्छा देतो। नुकत्याच निमा नाशिकच्या झालेल्या नवीन अध्यक्षपदी विराजमान झालेले आमचे मित्र आशिषजी नहार यांना अध्यक्षपदाची धुरा मिळालेली आहे। मी तर असं म्हणेल की त्यांना योग्य वेळी ही संधी मिळालेली आहे, कारण नुकतंच महाराष्ट्र शासनाचं पण नवीन सरकार अस्तित्वात आलेलं आहे। अगोदर सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, डबल इंजिनचं सरकार जे म्हणत होतं, मी तर म्हणतो आता हे ट्रिपल इंजिनचं सरकार असं म्हणून। आणि आशिषजींचे जे असणारं नेटवर्क, असलेलं कॉन्टॅक्ट, सरकार दरबारी असलेले त्यांचे सर्व रिलेशन्स बघता त्यांना एक चांगली सुसंधी प्राप्त झालेली आहे। या सुसंधीचं ते सोनं नक्की करतील याची मला खात्री वाटते। इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम्स शेकडो आहेत, पण मला असं वाटतं की त्यांनी फोकस एरियामध्ये त्यांनी काम करावं, जेणेकरून एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, इन्व्हेस्टमेंट्स वाढतील, नवीन इंडस्ट्री नाशिकमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून काय काय करता याच्या बाबतीत ते डेफिनेटली वर्क करतील आणि नाशिकची जी थोडीशी थांबलेली जी प्रगती जी आहे ती प्रगती अजून मोठ्या स्पीडने होऊ शकते। येणाऱ्या सिंहस्थामध्ये नाशिकला खूप मोठी सुसंधी आहे। सरकारचं, सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सगळ्यांचं लक्ष नाशिककडे आहे, तर नाशिकच्या इंडस्ट्रीसाठी सुद्धा खूप चांगलं काम करण्याची सुसंधी आहे। तर माझी विनंती अशी राहील की त्यांनी इंडस्ट्रीसाठीचं एक स्वतंत्र बजेट सरकारला द्यावं, राज्य सरकारला द्यावं, तसं सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट कशी येईल त्याच्यावरती त्यांनी काम। नाशिककडे सर्वांचंच लक्ष आहे सर्वच बाबतीमध्ये, पण फक्त जिथं आपण कमी पडलेलो आहे ते औद्योगिक क्षेत्रामध्ये, तर त्याच्यामध्ये आता आशिषजी डेफिनेटली ती बुलेट ट्रेन नाशिकमध्ये औद्योगिक गंगा आणतील आणि त्याचा वाढ नक्की होईल अशी खात्री आहे। मी आशिषजींना माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची माझी भावना व्यक्त करतो। धन्यवाद, थँक्यू।